नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण इथं 6 जून रोजीचं करंट अफेअर्स जे आहे तर ते इथं अभ्यासणार आहोत. आपण जर बघितलं तर डेली तुम्ही ही सिरीज जर बघत असाल तर सेशनला आताच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला अभ्यासाशी संबंधित इतर कोणत्या मुद्द्यावर जर व्हिडिओ पाहिजे असेल तर तो कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. ज्या मुद्द्याशी संबंधित व्हिडिओ बनवण्याची मागणी जास्त असेल तर त्या मुद्द्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ बनवत जाऊ आणि तुमची मदत करत जाऊ. जरी तुम्ही समजून घ्या दूर राहत असेल, गावी राहत असेल, कुणी मेंटॉर नसेल तर प्रत्येकाचा मेंटॉर अभ्यास मित्र आहे हे समजून तुम्ही चाला. आणि इथून पुढं तुम्हाला जर एखाद्या टॉपिकशी संबंधित व्हिडिओ पाहिजे, मदत पाहिजे तर तो टॉपिक आम्हाला सांगा, आम्ही त्यावर तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपात व्हिडिओ उपलब्ध करून देऊ. ठीक आहे. अभ्यास मित्राच्या बॅचमधले विद्यार्थी असू द्या, त्याचबरोबर अभ्यास मित्राच्या यूट्यूब चॅनलवरचे विद्यार्थी असू द्या, तुम्हाला आम्ही सपोर्ट करू. गायडन्स जो पाहिजे मेन म्हणजे मुद्दा, तर तो गायडन्स आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू. सुरुवात करू आजच्या सेशनला. 2025 मध्ये 2025-26 या आर्थिक वर्षासाठी भारतीय उद्योग महासंघाचे अध्यक्ष म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली? तर भारतीय उद्योग महासंघाचे जे अध्यक्ष बनले आहे मित्रांनो, ते बनलेले आहे राजीव मेमानी. राजीव मेमानी हे 2025-26 या आर्थिक वर्षासाठी भारतीय उद्योग महासंघाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड जी आहे ती करण्यात आलेली आहे. त्यांनी संजीव पुरी यांची जागा घेतलेली आहे. बघा मित्रांनो, भारतीय उद्योग महासंघ, ज्यालाच कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज असं म्हणून ओळखला तर CII. मग आपण जर बघितलं तर CII ची स्थापना 1895 मध्ये करण्यात आली होती. नवी दिल्लीमध्ये मुख्यालय आहे. आपण जर बघितलं ही उद्योगाशी संबंधित सल्ला देणारी एक संस्था आहे, गैर सरकारी आहे, ना नफा संस्था आहे. म्हणजे हिचा काही असा बिझनेस पर्पज नाहीये, पैसा कमवणं हा उद्देश नाही. बिझनेसशी संबंधित जर आपण बघितलं तर जी काही चर्चा डिस्कशन करणं हा हिचा उद्देश आहे. यानंतर पुढे जाऊया, महत्वाच्या नियुक्त्या बघूया. RBIच्या डेप्युटी गव्हर्नर म्हणून पूनम गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या कार्यकारी संचालक जे आहे त्या सोहनी राजूला बनल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खासगी सचिव निधी तिवारी बनलेले आहेत. पंतप्रधानांचे सचिव कोण कोण आहे तर PK मिश्रा हे पंतप्रधानांचे पहिले सचिव आहे. दुसरे आहे शक्तिकांत दास हे पंतप्रधानांचे दुसरे सचिव आहे. आणि निधी तिवारी या खासगी सचिव आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर सरकारमध्ये महत्वाच्या बाबीवर सल्ला PK मिश्रा देतात. फायनान्शियल बाबीशी संबंधित जो काही सल्ला आहे तो शक्तिकांत दास देतात. आणि जे डे टू डे जे काही काय कामं करायची त्याबाबत सल्ला निधी तिवारी देतात. पुढे जाऊया. इंडियन बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष जे आहे ते छल्ला श्रीनिवासलू शेट्टी बनलेले आहे. पहिल्या महिला कायदा सचिव अंजू राठी राणा बनलेले आहे. ईडी मध्ये कार्यकारी संचालक कुठेतरी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये अजित रत्नाकर जोशी बनलेले आहे. संरक्षण खात्याचे प्रमुख नियंत्रक डॉक्टर मयंक बनलेले आहे. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सेबीचे 11वे अध्यक्ष बनलेले आहेत तुहिनकांत पांडे. या अगोदर सेबीच्या 10व्या अध्यक्ष होत्या माधवी पुरीभूत, ज्या सेबीच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. रतन टाटा एंडोन्मेंट फाउंडेशनचे नवीन अध्यक्ष बनलेले एन चंद्रशेखरन. सशस्त्र सीमा बलाचे नवीन अध्यक्ष बनलेले आहे अमृत मोहन प्रसाद. आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचे नवीन CMD चीफ मॅनेजिंग डायरेक्टर बनलेले आहे DK सुनील. पुढे जाऊया. आता बघा, या क्वेश्चनचा आन्सर तर सगळ्यांनाच येईल. टाटा IPL 2025 चा किताब कोणत्या संघाने जिंकलेला आहे तर हा किताब जर आपण बघितला तर रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने जिंकलेला आहे. ही जी स्पर्धा होती ही कितवी स्पर्धा होती? 18वी स्पर्धा होती. या स्पर्धेमध्ये सर्वात जास्त रन कुणी काढले तर साई सुदर्शन नावाचा खेळाडू आहे, त्याने सगळ्यात जास्त रन जे आहे तर त्या हंगामामध्ये काढलेले आहे. आपण जर बघितलं तर रॉयल चॅलेंजर बँगलोर विजेता राहिलेला आहे. कॅप्टन होता रजत पाटीदार. विराट कोहली लिहून येऊ नका कोणी. आणि पंजाब किंग्स जो आहे तो उपविजेता राहिलेला आहे. कॅप्टन आहे श्रेयस अय्यर. आपण जर बघितलं 6 धावांनी फायनल मॅच मध्ये RCBने ती मॅच जिंकलेली आहे. आपण जर बघितलं हंगाम कोणता होता तर 18वा होता, सीझन 18वा होता. त्याचबरोबर जर बघितलं तर टाटा हे स्पॉन्सर होतं. विजेत्याला 20 कोटी रुपये दिले जातात, उपविजेत्याला 13.5 कोटी रुपये जे आहे ते दिले जातात. सगळ्यात जास्त रन साई सुदर्शनने इथं काढलेले आहे, त्याला काय मिळालेली? ऑरेंज कॅप. प्रसिद्ध कृष्णने सगळ्यात जास्त विकेट घेतल्या, गुजरातचा आहे, त्याला मिळाली पर्पल कॅप. फायनल मध्ये ज्या 2 टीम होत्या तर त्यांच्याकडे ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप आली नाही. पर्पल कॅप त्याला मिळते जो सगळ्यात जास्त विकेट घेतो, ऑरेंज कॅप त्याला मिळते जो सगळ्यात जास्त रन काढतो.
तर दोन्ही पण गुजरात टायटन्सकडे गेलेल्या आहे. गुजरात टायटन्सचे खेळाडू दोन्ही, जे क्रिकेट बघत नसेल त्यांच्यासाठी सांगतो. पुढे जाऊया. मे 2025 मध्ये कोणत्या देशाचा खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे? तर ग्लेन मॅक्सवेल हा ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर खेळाडू आहे, जो अलीकडे क्रिकेटमधून निवृत्त झालेला आहे. आपण जर बघितलं मित्रांनो, त्याची 13 वर्षाची कारकीर्द होती, 36 वर्ष वय होतं. त्याने एक दिवसीय क्रिकेट सामने जे आहेत 149 खेळले आहे, ज्यामध्ये त्याने 3990 म्हणजे जवळपास 4000 रन आणि 77 विकेट सुद्धा मिळवलेल्या आहे. पुढे जाऊया. टेस्ट क्रिकेट अ हिस्ट्री या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर टिम विगमोर हे टेस्ट क्रिकेट अ हिस्ट्री या पुस्तकाचे लेखक आहे. बघा, क्रिकेटशी संबंधितच लागोपाठ 3 क्वेश्चन होते, पण एकदम महत्त्वाचे क्वेश्चन आपण इथं बघितलेले आहे. आपण जर बघितलं तर या पुस्तकामध्ये क्रिकेटचा जो काही इतिहास आहे, क्रिकेटची सुरुवात, क्रिकेटचे महान खेळाडू, क्रिकेटचे ऐतिहासिक सामने याची माहिती टेस्ट क्रिकेट अ हिस्ट्री या पुस्तकामध्ये देण्यात आलेली आहे टिम विगमोर यांच्या माध्यमातून. मे 2025 मध्ये युक्रेनने ऑपरेशन स्पायडर वेब अंतर्गत कोणत्या देशावर मोठा ड्रोन हल्ला केला? तुम्ही न्यूज बघितली असेल, रशियावर मोठा हल्ला जो आहे तो युक्रेनच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. रशियाचे जर आपण बघितलं तर $4 बिलियन काय करण्यात आलेले, नुकसान करण्यात आलेले. युक्रेनने रशियाच्या आतमध्ये 4000 किलोमीटर आतमध्ये जाऊन हल्ला केलेला आहे. हे $4 बिलियन म्हणजे किती? तर साध्या सोप्या भाषेत सांगतो, 36,000 कोटी रुपयांचं नुकसान जे आहे ते युक्रेनने रशियाचं केलेलं आहे. आपण जर बघितलं तर हा खूप मोठा हल्ला होता आणि ड्रोनच्या साहाय्याने हा हल्ला जो आहे तो करण्यात आला. 117 FPV ड्रोन, फर्स्ट पर्सन व्ह्यू ड्रोन. फर्स्ट पर्सन व्ह्यू ड्रोन म्हणजे कसं की जेव्हा तुम्ही एखादा गेम खेळता, पबजी वगैरे बघितलं असेल, कॉल ऑफ ड्युटी, जे गनवाले गेम असतात, तर ते गनवाले गेमला फक्त समोर दिसतं सगळं, बरोबर? म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपणच बघतोय, समोर कुणी आलं तर आपण त्याला मारतो. तर तशाच प्रकारचे ड्रोन होते. जो ड्रोन उडवणार होता युक्रेनमधून, तर त्याला असं दिसत होतं की मी आता या ठिकाणी त्या ठिकाणी, तर तशा प्रकारे त्यांनी प्रवास केला आणि तिथं काय केलेलं आहे तर ड्रोन हल्ला केलेला आहे. आपण जर बघितलं 1 जून रोजी हा हल्ला करण्यात आला होता 5 ठिकाणी. रशियाचे TU-95, TU-22, त्यानंतर TU-160 आणि A-50 सारखे जे काही आपण जर बघितलं बॉम्बर्स, जे दुसऱ्या देशावर बॉम्ब टाकण्याचं काम करतात, यांना उडवण्यात आलेलं आहे. 41 लष्करी विमानं जी आहे रशियाची ती इथं नष्ट झालेली आहे. बघा, आता इथं ड्रोन जो आहे तर तो युद्धामध्ये एक महत्वाचा रोल आपल्याला त्याचा बघायला मिळत आहे. पुढे जाऊया, महत्वाचे ऑपरेशन बघूया. भारताने पाकिस्तानी दहशतवादी तळावर हल्ला करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवलेलं आहे. भारताने म्यानमारमध्ये भूकंप आल्यानंतर मदत करण्यासाठी ऑपरेशन ब्रह्मा राबवलेलं आहे. भारताने सुदानमध्ये अशांतता निर्माण झाली, मग आपल्या नागरिकांना वाचवण्यासाठी ऑपरेशन कावेरी राबवलेलं आहे. युक्रेनमधून भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी रशिया युक्रेनचं युद्ध सुरू झाल्यानंतर भारताने ऑपरेशन गंगा राबवलं. त्यानंतर इस्रायल आणि हमासमध्ये जेव्हा युद्ध सुरू झालं, इस्रायलने ऑपरेशन आयर्न स्वॉर्ड सुरू केलं, तेव्हा आपण ऑपरेशन अजय सुरू केलं भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी. तुर्की आणि सिरियामध्ये भूकंप आला तर आपण ऑपरेशन दोस्त सुरू केलं, पण दोस्तनेच आपल्या पाठीत काय खुपसला, खंजीर खुपसला. या तुर्कीनेच पाकिस्तानला ड्रोन जे आहे ते उपलब्ध करून दिले होते. हैती देशापासून भारतीयांना वाचवण्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन इंद्रावती सुरू केलं. आणि ओडिशामध्ये जे ओलिव्ह रिडले कासव आहे तर त्यांना वाचवण्यासाठी आपण ऑपरेशन ऑलिव्हिया सुरू केलं. आता ओलिव्ह रिडले कासव जे असतात मित्रांनो, तर त्यांच्याविषयी सांगतो तुम्हाला एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट. तर यांचं कसं असतं की समजून घ्या, यांनी अंडे दिली, ठीक आहे, यांनी काय दिली, अंडे दिली. यांनी अंडे दिल्यानंतर समजून घ्या टेम्परेचर जर कमी झालं तर त्या अंड्यामधून नर जन्माला येतो, आणि टेम्परेचर जर जास्त झालं तर त्या अंड्यामधून काय येतो तर फिमेल जन्माला येते, मादी जन्माला येते. मग आता सध्या काय होत चाललंय, टेम्परेचर वाढत चाललेले, त्यामुळं या ऑलिव्ह रिडले कासवाच्या माद्या जास्त जन्माला येत आहे, नर त्या पाठीमागं कमी आपल्याला बघायला मिळतात. आपल्यामध्ये जसं XX आणि XY क्रोमोझोम आपल्याला बघायला मिळतात, तर तसं बऱ्याचशा सरीसृप प्राण्यामध्ये नसतं. ते टेम्परेचरनुसार ठरतं की मेल असेल की फिमेल असेल. हे एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन तुमच्या लक्षात असू द्या. पुढे जाऊया. मे 2025 मध्ये पोलंडचे नवीन राष्ट्रपती म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पोलंडचे नवीन राष्ट्रपती बनलेले करोल नब्रॉकी.
बघा मित्रांनो, आपण जर बघितलं त्यांना 50% जास्त मतं इथे मिळालेली आहे आणि त्यांनी ही निवडणूक जिंकलेली आहे. पोलंडचे नवीन अध्यक्ष बनलेले आहे. पोलंडचे पंतप्रधान आहे आपण जर बघितलं तर आता डोनाल्ड टस्क आणि राष्ट्रपती बनलेले करोल नब्राके. पोलंडचं जर बघितलं तर पोलंडची राजधानी आहे वर्सोवा. त्यानंतर जर बघितलं तर युरोप खंडामध्ये देश येतो. आपण जर बघितलं तर त्यांचं चलन जे आहे तर इथं तुम्ही बघू शकता. ठीक आहे, आता यांच्या चलनाचा उच्चार ऍक्च्युली हाच आहे का, मला याबाबत थोडा डाऊट आहे, कारण पोलंड आय थिंक युरो चलन यूज करत असेल. तर बघूया उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो हेच चलन आहे की नाही. ठीक आहे, पुढे जाऊया आता. बघा मित्रांनो, 7 जून पासून म्हणजे उद्यापासून आपण तीन महत्वाचे बॅचेस सुरू करत आहोत. एक म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न नुसार सुरू होणारे फाउंडेशन बॅच 2, कंबाईन साठीची फाउंडेशन बॅच 3 आता ही क्लोज होणार आणि तिसरी बॅच सुरू होणार फाउंडेशन. आणि त्याचबरोबर जर बघितलं तर कंबाईन जी काही ग्रुप सी ची एक्झाम आहे तर त्यासाठी ग्रुप सी साठी यशोदय बॅच आपण सुरू करत आहोत. यशोदय बॅच, तर या तिन्ही बॅचच्या ऍडमिशनवर मोठ्या प्रमाणावर डिस्काउंट तुम्हाला बघायला मिळेल, ते पण फक्त पहिले 100 विद्यार्थ्यांसाठी. आणि हे ऍडमिशन सुरू होतील 7 तारखेला सकाळी 10 वाजता. तर सगळ्यांनी रेडी राहा. आता सध्या राज्यसेवा विजयश्री बॅचचे ऍडमिशन सुरू आहे बघा मित्रांनो, जी पूर्व परीक्षेची बॅच आहे. आणि त्याचबरोबर ग्रुप बी मेन्सची बॅच यशस्वीचे ऍडमिशन सुरू आहे. 3 बॅच सुरू होत आहे आणि 2 बॅच क्लोज होणार आहे. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न 1 ची बॅच जी आहे तिचे ऍडमिशन फुल झालेले आणि कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी ची जी काही 2 बॅच याचे सुद्धा ऍडमिशन फुल झालेले आहे. तर 2 बॅच तुमच्या समोर आहे. ज्या बॅचेस तुम्ही घेणार त्यामध्ये या सगळ्या नोट्स तुम्हाला मिळून जाणार. त्याचबरोबर टेस्ट सिरीज सुद्धा मिळणार. प्री मेन्सची टेस्ट सिरीज तुम्हाला बघायला मिळणार बॅचेस नुसार. या नोट्स पॅक तुम्ही सेपरेट घेऊ शकता, टेस्ट सिरीज तुम्ही सेपरेट परचेस करू शकता. ठीक आहे, यासाठी फक्त अभ्यास मित्र ॲप डाउनलोड करा आणि बॅचेसवर अजून डिस्काउंट मिळवण्यासाठी सीजे लाईव्ह नावाचा कोड यूज करा. चैतन्य जाधव लाईव्ह, सीजे लाईव्ह. तर हा कोड यूज केल्याने तुम्हाला अजून डिस्काउंट जे आहे ते बॅचेसवर मिळेल. पुढे जाऊया. मे 2025 मध्ये दुशांबे तजाकिस्तान येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय हिमनदी संरक्षण परिषदेत भारताचं नेतृत्व कुणी केले? तर बघा, आंतरराष्ट्रीय हिमनदी संरक्षण परिषदेमध्ये भारताचं नेतृत्व जे आहे ते किरीटवर्धन सिंग यांनी केलं. पण तुम्हाला असाही प्रश्न येऊ शकतो की आंतरराष्ट्रीय हिमनदी संरक्षण परिषद कुठे झाली? तर दुशांबे तजाकिस्तानमध्ये झालेली आहे. बघा मित्रांनो, आपण जर बघितलं दुशांबे तजाकिस्तानमध्ये जागतिक हवामान संघटनेद्वारे आणि युनेस्कोद्वारे कोणामार्फत आयोजन करण्यात आलं? तर युनेस्को आणि जागतिक हवामान संघटना यांच्या मार्फत हिमनदी संरक्षणावरील एक परिषद जी आहे, पहिली संयुक्त राष्ट्राची जी काही परिषद आहे तिचं आयोजन करण्यात आलं. ठिकाण लक्षात ठेवायचं आहे, मेन स्टार मार्क करतो, प्रश्न येऊ शकतो. आपण जर बघितलं तर पुढे जाऊया. मग यामध्ये भारताचं प्रतिनिधित्व केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल राज्यमंत्री किरीटवर्धन सिंह यांनी केलेलं आहे. लक्षात ठेवा. आपण जर बघितलं तर पुढे जाऊया आता. मे 2025 मध्ये कोणत्या राज्यातील मावमलुह परिसरामध्ये कॅलोटस झोलाइकिंग या दुर्मिळ सरड्याच्या प्रजातीचं पहिलं दर्शन नोंदवण्यात आलेलं आहे? तर कॅलोटस झोलाइकिंग नावाचा जो सरडा आहे तो अलीकडे शिलाँग मेघालयमध्ये बघायला मिळालेला आहे. तर बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर एवढंच, हाच मुद्दा लक्षात ठेवा, बाकी जास्त काही लक्षात नाही ठेवलं तरी चालेल. 6 आपल्याला हे सरडे जे आहे, कॅलोटस ही एक प्रजाती आहे आणि त्या प्रजातीचे 6 सरडे आतापर्यंत 6 प्रकारचे सरडे जे आहे ते बघितलेले आहे. तर 6वी जी काही आपण म्हणूया सरडा आहे तो आहे कॅलोटस झोलाइकिंग. अशा अजून 5 वेगवेगळे सरडे आपल्याला बघायला मिळतात. हा मुद्दा लक्षात ठेवा. यानंतर भारतातील पहिल्या स्वदेशी थ्रोम्बेक्टॉमी, ठीक आहे, थ्रोम्बेक्टॉमी उपकरणाच्या विकासासाठी कोणत्या संस्थेने अलीकडे आर्थिक मदत जाहीर केली आहे? थ्रोम्बेक्टॉमी काय असतं? तर बघा मित्रांनो, एखाद्या व्यक्तीचा ऍक्सिडेंट झाला तर त्याच्या मेंदूला मार लागला तर त्याच्या मेंदूमध्ये काय होतं? रक्त गोठतं. रक्त त्याच्या मेंदूमध्ये गोठते आणि मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा जो आहे तर तो होत नाही. ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही. मग ऑक्सिजनचा पुरवठा जर होत नसेल तर त्याचा मृत्यू निश्चित असणार. मग इथं थ्रोम्बेक्टॉमी नावाचे असं उपकरण आहे, ते काय करतं, हे जे काही गोठलेलं रक्ताची गाठ असते तर तिला काढून टाकतं. आणि आपण जर बघितलं तर
थ्रोम्बेक्टॉमी उपकरणाच्या विकासासाठी अलीकडे टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट बोर्ड जो आहे तर त्याने आर्थिक मदत जी आहे ती जारी केलेली आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 आपलं इथं उत्तर असणार आहे. ठीक आहे, आता काय आहे मी तुम्हाला सांगितलं. आपण जर बघितलं हे उपक्रम S3V व्हॅस्क्युलर टेक्नॉलॉजीद्वारे विकसित करण्यात येणार आहे. टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट बोर्ड जो आहे तर त्याची स्थापना 1996 मध्ये नवी दिल्लीमध्ये करण्यात आलेली आहे. नवी दिल्लीमध्येच मुख्यालय आहे. विज्ञान तंत्रज्ञान विभागाअंतर्गत हे विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत हे काम करतं. अंदमान निकोबार जे काही कमांड आहे, अंदमान आणि निकोबार कमांडचे कमांडर इन चीफ म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे तर दिनेश सिंग राणा यांनी अंदमान निकोबार कमांडचे कमांड इन चीफ म्हणून पदभार जो आहे तो स्वीकारलेला आहे. ते या कमांडचे 18वे कमांडर इन चीफ बनलेले आहे. अंदमान निकोबार कमांड जी आहे ती 2001 मध्ये सुरू करण्यात आली होती. मुख्यालय आहे श्री विजयपुरम. आपण जर बघितलं तर अंदमान निकोबार बेटाची जी काही राजधानी आहे तर तिचं नाव श्री विजयपुरम करण्यात आलेले आहे, ज्याचं जुनं नाव पोर्ट ब्लेअर होतं. पुढे जाऊया. झारखंडमध्ये पहिली व्याघ्र सफारी कोणत्या जिल्ह्यात स्थापन होणार आहे तर लातेहारमध्ये ती स्थापन होणार आहे. लातेहारमध्ये पहिली झारखंड राज्यातील पहिली सफारी जी आहे व्याघ्र सफारी ती स्थापन केली जाणार आहे. आपण जर बघितलं तर 1974 मध्ये प्रोजेक्ट टायगर अंतर्गत स्थापन झालेल्या पलामू व्याघ्र प्रकल्पामध्ये ही सफारी सुरू केली जाणार आहे. मे 2025 मध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे नवीन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे नवीन MD आणि CEO बनलेले आहे कल्याण कुमार. कोण बनलं? कल्याण कुमार. तर आपण जर बघितलं बँकिंग ब्युरोच्या वित्तीय सेवा संस्था संचालनालयाने कल्याण कुमार यांची नियुक्ती जी आहे तर ती सेंट्रल बँक ऑफ इंडियाची MD आणि CEO म्हणून केलेली आहे. सध्या ते पंजाब नॅशनल बँकेमध्ये कार्यकारी संचालक म्हणून काम करत आहे. बघा सेंट्रल बँक ऑफ इंडिया जी आहे तर तिची स्थापना 1911 ची आहे. 21 डिसेंबर 1911 ची ही स्थापना आहे. मुंबईमध्ये मुख्यालय आहे. कल्याण कुमार जे आहे ते MD आणि CEO बनलेले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील ही एक बँक आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया. 2 टेस्ट क्वेश्चन तुमच्यासाठी. ऑपरेशन स्पायडर वेब जे आहे ते कोणी सुरू केलं? कोणी सुरू केले? आणि क्वेश्चन क्रमांक 2 आहे IPL जे झालेला आहे तर त्याची कितवी आवृत्ती होती? आवृत्ती. पर्पल कॅप जी आहे तर ती कोणाला मिळालेली आहे आणि ऑरेंज कॅप जी आहे ती कोणाला मिळालेली तर हे तुम्हाला सांगायचे. हे तुमचे 2 टेस्ट क्वेश्चन. आता टेस्ट क्वेश्चन जे आहे मी तो जो काही कंटेंट कव्हर करतो लेक्चर मध्ये तर त्याच्या आधारावरच तुम्हाला टेस्ट क्वेश्चन विचारतो. पहिले कसं की जे काही लेक्चर मध्ये क्वेश्चन घ्यायचो ते ॲज इट इज कॉपी पेस्ट करून ठेवायचो आणि मग त्यामुळे काय व्हायचं की तुम्हाला जास्त डोकं चालवायचं काम नव्हतं राहत. आता थोडंसं डोक्याला ताण येईल तुमच्या, पण याच्यामुळे काय होईल की तुम्हाला त्या गोष्टी जास्त दिवस लक्षात राहील जर तुम्ही इथून लिहून टेस्टचे उत्तर दिले. जर तुम्ही असं स्किप केलं तर ते तुम्हाला जास्त दिवस लक्षात राहणार नाही. तर बघा मित्रांनो, तुम्ही अभ्यास मित्र ऍप्लिकेशन डाउनलोड करून ठेवा, कारण उद्या एकदम कमी फीज मध्ये तुम्हाला बॅचेस बघायला मिळणार आहे. टेलिग्राम आणि इंस्टाच्या पेजला सुद्धा जॉईन करून ठेवायचं आहे. मग थांबूया आता आपण इथं. तुम्हाला जर सेशन आवडलं असेल तर सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय एव्हरीवन. जय हिंद.